बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ऑनलाईन वर्षावास व्याख्यानमालेदरम्यान आज आपण 72व्या व्याख्यानासाठी या ठिकाणी एकत्र जमलो आहोत। वंदनीय भिक्खू विनय बोधी प्रिय हे आपल्याला बुद्ध दर्शन शास्त्र या विषयावर अत्यंत उपयुक्त व प्रभावी असं मार्गदर्शन क्रमशः पद्धतीने करीत आलेले आहेत आणि आजही या मालिकेचा पुढचा भाग म्हणून वंदनीय भिक्खू विनय बोधी प्रिय हे आपणास बुद्ध दर्शन शास्त्र या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत। वंदनीय भिक्खू विनय बोधी यांचे मी दोन्ही हात जोडून त्यांचे समोर नतमस्तक होऊन पंचांग प्रणाम करून अतिशय विनम्रतेने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। बुद्धविहार समन्वय समितीचे सन्माननीय संस्थापक मुख्य संयोजक आदरणीय गुरुवर्य अशोक भाऊ सरस्वती बोधी हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपणा सर्वांच्या वतीने आदरणीय अशोक भाऊ यांचे देखील अगदी विनम्रतापूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आजच्या या व्याख्यानासाठी जे उपासक उपासिका बंधू भगिनी वेळात वेळ काढून उपस्थित झालेले आहेत त्या समस्त उपासक उपासिका बंधू भगिनींचं देखील अगदी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो। अधिवेशनाच्या पूर्वतयारीमध्ये संयोजन समिती अतिशय व्यस्त आहे। अशाही परिस्थितीत व्याख्यानांच्या आयोजनामध्ये काही बाधा येऊ नये, व्यत्यय येऊ नये अशा प्रकारचे प्रयत्न आमच्याकडून सुरू आहेत आणि अनेक सदस्य हे आपापली कामे सांभाळून व्याख्यानासाठी व्यवस्थित उपस्थित राहतात। या सर्व उपासक उपासिका बंधू भगिनींचा संयोजन समितीच्या सदस्यांचा मी या ठिकाणी आदर करतो, सन्मान करतो आणि त्यांचं या व्याख्यानासाठी स्वागत करतो। वंदनीय भिक्खू आपणास धम्मदेशना देतील, परंतु तत्पूर्वी आपल्या परंपरेप्रमाणे आदरणीय अशोक भाऊ आपल्या सर्वांच्या वतीने शील याचना करतील आणि त्यानंतर व्याख्यानास सुरुवात होईल। मी आदरणीय अशोक भाऊ यांना नम्रपणे विनंती करतो की भाऊ आपण कृपया वंदनीय भिक्खू विनय बोधी यांच्याकडे शील याचना करावी व त्यानंतर अतिशय सन्मानपूर्वक वंदनीय भिक्खू विनय बोधी यांना धम्म देण्यासाठी सन्मानपूर्वक पाचारण करावे। आदरणीय अशोक भाऊ सरस्वती बोधी। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व परम पूज्य बाबासाहेब आंबेडकर, सद्गुरू महात्मा ज्योतिबा फुले, गाडगे बाबा, कबीर महाराज यांच्या पावन स्मृतींना मी आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो। पृथ्वीच्या पाठीवर भगवान बुद्धांनी उपदेशलेल्या धम्माचा लोकांना उपदेश करण्याकरिता आणि स्वतःला अरहंत पदापर्यंत पोहोचून समाजासमोर आदर्श निर्माण करण्याकरिता जे श्रम करतात त्या सर्व श्रमणांना म्हणजे बौद्ध भिक्खूंना मी आपल्या सर्वांच्या वतीनं प्रथम क्षमा याचना करतो। म्हणते आमचेकडून बुद्ध धम्म संघ या 3 रत्नांप्रती काही दोष घडला असेल तर आपण आम्हाला क्षमा करावे आणि या क्षमा याचनेनंतर भिक्खू संघाला पंचांग प्रणाम करतो। आज आपण ज्यांची धम्मदेशना ग्रहण करण्याचं पुण्य संपादन करणार आहोत ते विद्वत्तेचे धनी पूजनीय भिक्खू विनय बोधी प्रिय यांना आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो, पंचांग प्रणाम करतो। जे उपासक या
धम्मदेशनेसाठी श्रोते म्हणून उपस्थित आहेत. त्यांच्यापैकी जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असतील त्यांना वंदन करतो. जे माझ्या बरोबरीचे आहेत आणि माझ्यापेक्षा लहान आहेत त्या सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम करतो. या उपक्रमाचे मुख्य समन्वयक शील सदाचार संपन्न बंधुवत मित्र प्राध्यापक उमेशजी पाठारे आणि आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि भंतेंची देशना ग्रहण करण्यापूर्वी आपण त्रिशरण पंचशिलेसाठी भंतेंना याचना करू आणि आपण त्यासाठी दोन्ही हात जोडावे अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाक्षातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. उपपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. ओकास अहं भन्ते तिसरणेन पंचिलं याचामि औग्गहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. द्वितीयंपि ओकास अहं भन्ते तिसरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. तृतीयंपि ओकास अहं भन्ते तिसरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. यमहं वदामि तं वदेथ. आमवन्ते. तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं
गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि नातिपाता वैरमणि सिक्खापदं समादियामि पाणातिपाता वैरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वैरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वैरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वैरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वैरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वैरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वैरमणि सिक्खापदं समादियामि रामेरयमज्जपमादट्टान वैरमणि सिक्खापदं समादियामि सूरामेरयमज्जपमादट्ठाना वैरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु शरणेन सद्दिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शीलं सम्पादेतव्यम् आभन्ते साधु 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 इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया संघं पूजेमि. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. उपस्थित मित्रांनो आणि भगिनींनो, आपण 72 दिवसापासून वेगवेगळ्या विषयावरती व्याख्यान ग्रहण करून आपली धम्मभूमी आपल्या स्वतःमध्ये धम्म स्थापित करण्याचा आपण कसोशीने प्रयत्न करीत आहोत. पूजनीय
भिक्खू विनयबुद्धी प्रिय हे विद्वत्तेचे धनी आहेत. त्यांची अमोघ वाणी आपल्या हृदयापर्यंत अलगदपणे धम्म पोहोचविते. आणि म्हणून कठीण असा विषय जे बुद्ध दर्शन शास्त्र, आतापर्यंत मोठमोठ्या विद्वानांनी कथन केलेलं आहे. पूजनीय भंतेंना आपण विनंती केली आणि दर रविवारी ते आपल्याला त्या विषयावरती धम्मदेशना देऊन उपकृत करतात. मी आज देखील त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं दोन्ही हात जोडून याचना करतो. भंते, आपण आम्हा सर्वांना बुद्ध दर्शन शास्त्र या विषयावर धम्मदेशना देऊन उपकृत करावे अशी दोन्ही हात जोडून मी परत परत याचना करतो. पूजनीय भंते विनयबुद्धी प्रिय. कामाचे आश्रव, दृष्टीचे आश्रव, भवाचे आश्रव, सर्व प्रकारच्या आश्रवातून विमुक्त असणारे, सर्व प्रकारच्या उत्तम गुणांची खाण असणारे, सर्व प्रकारच्या महान बलांनी युक्त असे महान वीर, करुणेचा महासागर भगवान सम्यक संबुद्ध, शील समाधी प्रज्ञा या महान सिद्धांतावर अधिष्ठित असलेला भगवान सम्यक संबुद्धांचा निर्वाणगामी सद्धम्म, या निर्वाणगामी सद्धम्माचे स्वयं अनुसरण करून अनुभूतीपूर्वक गेल्या हजारो वर्षांपासून संपूर्ण लोकात पुण्यक्षेत्र ठरलेला, लोकांना तथागतांचा निर्वाणगामी सद्धम्म सांगणारा आर्य श्रावक संघ, ह्या तीन महान रत्नांना श्रद्धापूर्वक, या तीन श्रेष्ठ रत्नांना विनम्रतापूर्वक त्रिवार अभिवादन करून त्यांच्या अथक परिश्रमातून घडून आलेल्या न भूतो न भविष्यती अशा धम्मक्रांतीच्या बळाने या देशातील कोट्यावधी बहुजन थाटामाटाचे जिणे जगत आहेत, स्वच्छंदीपणे श्वास घेत आहेत, ज्यांच्या असीम अनुकंपेतून या भारतवर्षाला पुनश्च एकदा बुद्ध धम्म आणि संघाचे संस्कार लाभले, या महान संस्कृतीचे दर्शन झाले. त्या बोधिसत्व चरित परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र धम्मक्रांतीला जीवितपर्यंत समर्पित राहून व्याख्यानमालेच्या आयोजनात मोठ्या परिश्रमाने ज्यांनी इथे कष्ट करून ही व्याख्यानमाला आयोजन केली, अविरतपणे योग्य रीतीने ही व्याख्यानमाला चालवित आहात. तुम्ही सर्व बुद्धविहार समन्वय समितीचे
कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्व उपस्थित श्रोतेगण, उपासक उपासिका, विश्वातील तमाम मानवमात्र, संपूर्ण चक्रवालातील सर्व प्रकारचे सत्वरूप, सर्वांच्या प्रती अनंतपार मंगल मैत्रीसह असंख्य असंख्य मंगलकाम. पुनश्च एकदा मागील आठवड्यात काही अपरिहार्य कारणांच्यामुळे मी आपल्या समोर येऊ शकलो नाही. दोन आठवड्याच्या गॅप नंतर पुन्हा एकदा आपण चर्चा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. बुद्धाचे सिद्धांत जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. एक गोष्ट मी आपणाला बुद्ध दर्शन समजून घेत असताना लक्षात आणून देऊ इच्छितो. पूर्वी देखील त्याबद्दल मी तसा उल्लेख केला. बुद्ध दर्शन, बुद्धाचे तत्वज्ञान हे अतिशय गहन आहे. पुस्तके वाचण्याने केवळ तथागतांच्या सिद्धांताचे दर्शन होणार नाही. शब्दरूपाने ऐकण्याने सुद्धा बुद्ध दर्शनाचा अर्थ हा परिपूर्ण कळणार नाही. हे जे जाणत आहोत आपण वाचन करण्यातून म्हणा किंवा ऐकण्यातून म्हणा, आपणाला आतापर्यंत न कळलेल्या गोष्टी शब्दरूपाने ऐकून आपण जर तशा प्रकारची जिज्ञासा, तसा ध्यास मनामध्ये धारण केला, निर्माण केला, त्याचा पाठलाग करून आपण अविरतपणे चिंतनशील राहू, भगवंतांच्या सिद्धांताला, ह्या तत्वज्ञानाला जाणून घेऊ शकतो. आपल्याला ते जाणून घेता येईल. हे एवढे सहज नाही, हे एवढे सोपे नाही. पूर्वी आपण आतापर्यंत पाहत आलो आहोत बुद्धाचा संपूर्ण सिद्धांत, तथागतांचा संपूर्ण दृष्टिकोन हा कार्यकारण सिद्धांतावर आधारित आहे. जे बौद्ध दर्शन शास्त्र आहे त्याचे अनेक पैलू आहेत आणि प्रत्येकच पैलूला त्याच्या काळातील, त्याच्या कालखंडातील संस्कृतीचा आधार आहे. हे आतापर्यंत म्हणजे गेल्या 2600 वर्षापर्यंत अस्तित्वात कसे राहिले? हे जे सिद्धांत आहे, जे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, हे आचरणिक आहे. आचरण हा त्यातील प्रमुख भाग आहे. तत्वज्ञान म्हणून, सिद्धांत म्हणून बुद्धांनी वर्णन केलेल्या या धम्माकडे जर आपण पाहतो तर बुद्धत्व हे किती विशाल आहे. बुद्धत्व हे किती महान आहे. बुद्धत्वाची ही अवस्था, सम्यक संबुद्धीची ही अवस्था किती उच्च आहे
आपण तसा अंदाजही लावू शकत नाही. हा जो धम्म आहे, जे सिद्धांत आपण त्यामध्ये पाहतो, अगदी शब्दशः अर्थाने आपणाला ते सहजपणे एकमेकांना सांगता येतील. परंतु बुद्धाचे सिद्धांत, हे जे सिद्धांत, हे तत्वज्ञान केवळ सांगण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी नाही, तेवढापुरता मर्यादित अर्थ जरी त्यावेळेला आपल्याला कळत असेल तरी जोपर्यंत जिज्ञासापूर्वक आपण त्याचे चिंतन मनन करणार नाही तोपर्यंत तथागतांचा जो हेतू होता, बौद्ध दर्शनाचा जो आधार आहे, धम्मसिद्धांताचा जो हेतू आहे, त्याचा अंदाज आपल्याला येऊ शकणार नाही. आपणाला परिश्रम करावे लागतील, फार मोठे परिश्रम करावे लागतील. जसे एक अविद्या बुद्ध दर्शनामध्ये जेवढे काही दर्शनशास्त्र येथे उपलब्ध आहे, त्या संपूर्ण धर्मशास्त्रामध्ये, दर्शनशास्त्रामध्ये बौद्ध धर्मशास्त्र हे तेवढेच सुलभ आहे. हे सुलभ असण्याचे कारण असे आहे की ते मनुष्याच्या जीवनाशी निगडीत आहे, संबंधित आहे, मनुष्याच्या संदर्भातच आहे. इतर धर्मशास्त्राला जर आपण पाहिले किंवा तुलना म्हणून तरी नव्हे, परंतु ज्याला धर्मशास्त्र म्हणावे, ज्याला सिद्धांत म्हणावे, त्याला आधार असावा लागतो. आणि या पृथ्वीच्या पाठीवर जेवढे धर्मसंस्थापक होऊन गेले, जेवढे धर्मशास्त्र इथे उपलब्ध आहेत, बौद्ध दर्शन शास्त्राच्या पलीकडे दुसऱ्या कोणत्याही धर्मशास्त्राला आचरणाचा आधार नाही किंवा मनुष्याचा विकास, मनुष्यत्वाचा विकास हा त्यांचा केंद्रबिंदू आहे. पूर्वी म्हटल्याप्रमाणे बौद्ध दर्शनशास्त्र हे अत्यंत सुलभ आहे. ते यासाठी, ते या अर्थाने की ते मनुष्यत्वाच्या विकासासाठी एक उपलब्धी ठरलेला आहे आणि मनुष्य हा त्यामध्ये केंद्रस्थानी आहे. मग मनुष्य जर या सिद्धांतामध्ये केंद्रस्थानी असेल तर त्याच्याशी निगडीत, त्याच्याशी संबंधित असलेल्या या गोष्टी, हे सिद्धांत कितीही क्लिष्ट असो, कितीही गहन असो, मनुष्याला ते जाणता आले पाहिजे आणि मनुष्याने ते जाणले पाहिजे. कारण मनुष्यासाठीच हे सर्व काही सिद्धांत आहेत, हे सर्व काही वर्णन आहे. कार्यकारण सिद्धांत पटिच्च समुपन्न म्हणून जो बौद्ध दर्शन शास्त्रामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो, म्हणजे बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये प्रमुख सिद्धांत किंवा ज्ञान, तत्वज्ञान म्हणून आपण पाहतो एक अविद्या. अविद्या बौद्ध दर्शन शास्त्रामध्ये पुढे पुढे बुद्धाचे सिद्धांत जाणून घेण्यामध्ये ही प्रमुख आहे, प्रथम. अविद्या, पूर्वी मी थोडक्यात आपणाला ते सांगण्याचा प्रयत्न केला. अविद्या म्हणजे
केवळ अज्ञान नाही, अविद्या म्हणजे केवळ अज्ञान नाही किंवा विद्या म्हणजे केवळ ज्ञान. विद्या म्हणजे सिद्धी, त्याला सिद्धी म्हटलं जातं. त्याचा अर्थ विद्या असा होतो. विद्या याचा अर्थ सिद्धी असा होतो. आता ही सिद्धता, ही सिद्धी कशाबद्दल? तथागतांनी जो काही उपदेश केलेला आहे, जो काही तथागतांचा धम्म आहे, मनुष्य त्यामध्ये केंद्रस्थानी आहे. मनुष्याचे मन त्यामध्ये केंद्रस्थानी आहे. अर्थात मनुष्यत्व, मनुष्याचे मन याचा विकास हे केंद्रस्थानी आहे. अविद्या याचाच अर्थ मनुष्य असूनही त्याच्यामध्ये मनुष्यत्वाची सिद्धी धारण करण्याचे बल नाही किंवा मनुष्यत्वाची सिद्धी जाणून घेण्याची क्षमता त्यामध्ये नाही. ही सिद्धी म्हणजे परिपूर्णता. हे मात्र अत्यंत सखोल आहे. सामान्य माणूस मनुष्यत्वाची परिपूर्णता तो ग्राह्य धरतो. त्याच्याकडे संपत्ती आहे, त्याच्याकडे पद आहे, त्याच्याकडे प्रतिष्ठा आहे, उच्च शिक्षित आहे, उच्च पदस्थ आहे, आणि तो त्याला पूर्णता असे म्हणतो, त्याला सिद्धी असे म्हणतो. ही सुद्धा एक प्रकारची अविद्या. अविद्येचा जो आरंभिक अर्थ आहे, जो स्वतःला सिद्ध करू शकत नाही. बौद्ध दर्शन शास्त्र मनुष्याला, प्रत्येक मनुष्याला त्याच्या मनुष्यत्वाची सिद्धी करण्याचा एक आधार आहे. त्याशिवाय मनुष्य स्वतःला मनुष्य म्हणून सिद्ध करू शकत नाही. तर अनेक तत्व बुद्धांनी वर्णन केलेले, त्यापैकी अविद्या जो दुःखाला जाणत नाही. बुद्धाच्या सिद्धांतामध्ये दुःख अनेक लोकांना असा प्रश्न पडला, अनेकांनी त्यावर टीका टिप्पणी केल्या, अनेक लोकांना तथागतांचे हे सिद्धांत रहस्यमय वाटले. पण जेवढे सूक्ष्म तथागतांनी त्याचे वर्णन केलेले आहे आणि आपणाला स्वतःला सुद्धा तेवढी मुभा दिलेली आहे, तो तथागतांनी वर्णन केलेला आधार घेऊन जर आपण त्याला खोलवर शोधण्याचा प्रयत्न करतो, तर मग खऱ्या अर्थाने ही जे द्विधा आहे किंवा हे जे रहस्य वाटू लागते ते खुले होईल, ते उघडे होईल. जे दुःख आहे त्या दुःखाला न जाणे, त्याचा माझे दुःख, एक व्यक्ती जर असे ग्राह्य धरतो की हे माझे दुःख, बौद्ध दर्शन शास्त्रामध्ये ह्याची व्याख्या अनेकांनी केली. हे दुःख एखाद्या पदार्थाच्या रूपात नाही, एखाद्या वस्तूच्या रूपात नाही, त्याला आकार, त्याला रंग नाही, त्याच्यासाठी काळ वेळ ठरलेली नाही. बौद्ध दर्शन आम्हाला हे दर्शविते त्याच्यासाठी काळ वेळ ठरलेली नाही किंवा त्याला आकार नाही, त्याला रंग नाही, त्याला स्वरूप नाही. तो एखादा हाडामासाच्या डोळ्याने दिसणारा पदार्थ नाही, एखादी वस्तू नाही.
पण मग तरी सुद्धा ते मनुष्याशीच निगडीत आहे, मनुष्याशी निगडीत आहे. पशु पक्ष्यांच्या बाबतीत किंवा मनुष्येतर असलेल्या इतर सत्वरूपांच्या बाबतीत एक सत्व म्हणून मनुष्याची, मनुष्य सत्व म्हणून मनुष्येतर असलेल्या इतर सत्वरूपांच्या बाबतीमध्ये हे जे सिद्धांत, हे तत्व भगवंतांनी वर्णन केलेले जर आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याशी याचा काहीही संबंध नाही. जीवसृष्टीमध्ये मनुष्य हा एक सत्व आहे आणि तो या सिद्धांताशी निगडीत आहे, तो सुसंबंधित आहे. हे जे दुःख आहे, पूर्वी आपण वारंवार अनेक बार ऐकलेलं आहे, हे जे दुःख आहे हे कोणी सांगितले म्हणून मला कळणार, सिद्धांतानुसार किंवा मार्ग म्हणून मला त्याचा अनुभव केला पाहिजे. जे पूर्वी म्हटल्याप्रमाणे की बौद्ध दर्शन जे आहे किंवा बुद्धाचे जे तत्वज्ञान आहे हे मनुष्याशी संबंधित आहे, निगडीत आहे. मनुष्य त्यापासून दूर होऊ शकत नाही. कोणी मनुष्य कोणाला कोणत्या संप्रदायाचा, धर्माचा, जातीचा, वर्णाचा, विचारधारेचा मानणारा असतो, तो मात्र बौद्ध दर्शन शास्त्रानुसार बुद्धाच्या तत्वज्ञानापासून स्वतःला वेगळा करू शकत नाही. पण इथे माणसे ते करतात. याचा अर्थ त्यांच्यामध्ये त्यांना ती पूर्णता धारण करता येत नाही, त्यांना ती सिद्धी प्राप्त करता येत नाही. आणि हा त्याचा आधार आहे. अविद्या याचा अर्थ जो दुःखाला जाणत नाही, जो दुःखाला जाणत नाही. आता ही गोष्ट आश्चर्यजनक आहे की माझे दुःख आणि मीच जाणत नाही. माझे दुःख मी जाणत नाही तरी अविद्या आहे, तरी अविद्या आहे. आणि तिथूनच मनुष्याच्या जीवन मरणाचे प्रसंग, तेथूनच मनुष्याच्या पुनर्भवाचे प्रसंग, या सगळ्या बाबी ज्या उत्पन्न होतात, ही अविद्या एक प्रकारचे आवरण आहे. अविद्या एक प्रकारचे आवरण आहे. एखाद्या वस्तूला एखाद्या आवरणाखाली झाकून ठेवल्यानंतर ती वस्तू दृष्टीस पडत नाही, हे ढोबळपणे आपल्याला सहज लक्षात येतं. परंतु हे आवरणही आपल्याला दृष्टीस पडणार आहे. हे अविद्यारूपी असलेलं आवरण मनुष्याला त्याच्या सिद्धीपासून, त्याच्या सिद्धत्वापासून त्याला दूर नेणाऱ्या, त्याला दूर ठेवणाऱ्या या अविद्येच्या आवरणाखाली जीवनभर मनुष्य हा दुःख भोगत असतो. तो दुःख सांभाळून ठेवतो, त्याला तो एक प्रकारे जतन करतो. हे उघड केव्हा होईल, जेव्हा ते आवरण दूर केले जाईल. बौद्ध दर्शन शास्त्रानुसार, बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये ही गोष्ट उघडकीस आणली गेली की व्यावहारिकतेमध्ये सुद्धा आपण पहा, आपणाला लक्षात घेता येईल की एखादी झाकलेली वस्तू, एखाद्या आवरणाखाली झाकलेली एखादी वस्तू, त्या आवरणाखाली, त्या झाकणाखाली ती वस्तू आहे
हे तोपर्यंत कळणार नाही जोपर्यंत त्याचे आवरण दूर केले जाणार नाही. त्याच्यावर झाकलेले जे आवरण आहे ते जोपर्यंत दूर केले जाणार नाही तोपर्यंत कळणार नाही की या आवरणाखाली, या झाकणाखाली कोणती वस्तू आहे, तिचा आकार काय आहे, तिचा रंग कोणता वगैरे. ढोबळपणे बाह्य स्वरूपी जर या गोष्टीला आपण मनावर घेतले किंवा याबद्दल जर आपण चिंतन केले तर मग आपल्याला कळेल की मनावर ते अविद्येचे एक आवरण आहे. आणि जोपर्यंत आवरणाखाली एखादी वस्तू आहे तोपर्यंत त्याचे दर्शन होणार नाही. पहिल्यांदा मनुष्याला या दुःखाचे दर्शन करावे लागेल. कोणाला वाटेल की हे उलट आहे, दुःखाचे दर्शन करण्यात काय मोठेपणा, पण जोपर्यंत त्याचे दर्शनच होणार नाही, कळणारच नाही त्याच्या काय वेदना संवेदना आहेत किंवा काय त्याचे परिणाम आहेत, त्याचे विपरिणाम आहेत, तोपर्यंत मनुष्य ती अविद्या दूर करू शकत नाही. आणि दुःखाचा सार बौद्ध सिद्धांतामध्ये मिळतो, बुद्धाच्या धम्मामध्ये मिळतो. संकितेन पंचोपादान खंदा दुःख. बघा कसे संबंधित आहे मनुष्याशी. संक्षेपात दुःखाचे पूर्ण वर्णन करताना भगवंतांनी म्हटले की 5 उपादान स्कंद हे खरं दुःख आहे. हे पशुपक्ष्यांना कळणार नाही, हे पशुपक्ष्यांच्यासाठी नाही सुद्धा, हे मनुष्य मात्रांना कळेल आणि हे मनुष्य मात्रांसाठीच आहे. मनुष्यत्वाचा त्यामध्ये विकास आहे, मनुष्यत्वाची त्यामध्ये सिद्धी आहे, पूर्णता आहे. ही अविद्या त्या पुढे मनुष्याला कधी लोटत नेणारी आहे, त्याला त्या अविद्येतून सुटका होऊ देणारी, तिथून त्याची सुटका होत नाही. जर कोणी मनुष्य यामध्ये चिंतनशील नसेल किंवा तो जाणणारा नसेल, जाणून घेणारा नसेल किंवा अनुभव करणारा नसेल. हे जे दुःख आहे त्याचा आरंभ आहे अविद्येचा. थोडक्यात दुःखाला न जाणणे ही अविद्या. आता पंचोपादान खंदा दुःख संकितेन पंचोपादान खंदा. संक्षेपात जे 5 उपादान स्कंद आहेत ते खरे दुःख निर्माण करतात. दुःखाची उत्पत्ती होण्याचे ते आधार आहे. आता काय करावे लागेल असे विश्लेषण आपल्याला इथे बौद्ध दर्शनामध्ये मिळते. पुढे 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 मग त्या उपादान स्कंदाचा शोध घेतला पाहिजे. ते बाहेर नाही दिसणार किंवा इतरांच्या रूपकायेमध्ये ते दृष्टीस पडणार नाही. ते त्या मनुष्याला स्वतःच्याच रूपकायेमध्ये, त्या स्वतःच्या कायेमध्ये, रूपामध्ये त्याला ते शोधावे लागते. आणि ते शोधले. तथागतांनी त्याचा शोध लावला. जेव्हा तथागतांनी त्याचा शोध लावला तेव्हाच त्याची व्याख्या केली. तथागतांच्या परिनिर्वाणाने जे दार्शनिक बुद्ध दर्शन इथे उजागर करतात, बुद्ध दर्शन इथे मांडतात, त्यामध्ये नमूद करतात की अविद्या स्वतःला शोधून काढायची आहे, स्वतःसाठी. हे जे उपादान स्कंद आहेत ते त्याचे बीज आहे. आरंभ तेथून होतो. जसे एखादा वृक्ष, हा वृक्ष बीजाशिवाय उत्पन्न होऊ शकत नाही.
कोणताही वृक्ष असो, त्याप्रमाणे ही अविद्या पुढे पुढे वृक्षाप्रमाणे वृक्षाला जसा जसा वृक्ष वाढीला लागतो त्याच्या फांद्या उत्पन्न होतात, त्याचा विस्तार होतो. त्या प्रकारे ही एक अविद्या मनुष्यामध्ये जीवितार्थामध्ये अधिकचे आणि वेगवेगळ्या स्वरूपातील दुःख निर्माण करणारी आहे. अविद्या हा त्याचा आधार आहे. आणि सिद्धी प्राप्त करण्याकरिता, पूर्णत्वाला प्राप्त करण्याकरिता मनुष्यासाठी ती फार मोठी बाधा आहे. या सर्व गोष्टींचा सार आहे दुःख न जाणणे म्हणजे अविद्या. दुःख समुदय. आणि मग जेव्हा हे दुःख आहे असे जाणतो, एखादा मनुष्य सिद्धी मार्गावर आरूढ झालेला जर जाणले की ही वस्तू एखाद्या आवरणाखाली, जसे बाह्य स्वरूपी वस्तूंच्या बाबतीत ही वस्तू या आवरणाखाली होती आणि ती वस्तू अमुक अमुक आहे, तर मग ही वस्तू हा पदार्थ कुठून आला, तो कसा निर्माण झाला, तो कोणी निर्माण केला, हे सर्व मनुष्य जाणून घेतो बाह्य स्वरूपी वरवर करणे. या अर्थानुसार अविद्येला जाणलेला मनुष्य, अविद्येच्या आरंभाला जाणलेला मनुष्य त्याच्या दुसऱ्या चरणावर ही अविद्या दुःखाच्या या कारणाने उत्पन्न झाली, दुःखाचा त्याला समुदय म्हटलेला. दुःख समुदयाला न जाणणे ही अविद्या. आणि त्या समुदया संदर्भात जे सिद्धांत आपल्याला पाहावयास मिळतात त्यामध्ये समूह समुदय हा तीनही स्वरूपातील तृष्णांचा. पुढे हे आपलं कंटिन्यू राहिलं तर त्याबद्दल जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा हा त्याचा समुदय आहे, हे त्याच्या उत्पत्तीचे कारण आहे. आता हे जर दृष्टीस पडले तर एखादा मनुष्य या उत्पत्तीच्या कारणाला, या समुदायालाच जर नष्ट करतो तर त्याची अविद्या नष्ट होते आणि तो पूर्णत्वास जाऊ शकतो, तो सिद्धीत जाऊ शकतो. अविद्येचे हे दुसरे चरण आहे, दुःख समुदयाला न जाणे. कार्यकारण सिद्धांतामध्ये पूर्ण मनुष्याच्या उत्पन्न होण्याच्या आधीपासून मृत्यूपर्यंत आणि मृत्यूपरांत देखील व्याख्या केलेली आहे. आणि हे खरे बौद्ध दर्शन आहे, हे दर्शन शास्त्र आहे. अविद्येचे तिसरे चरण आहे. जेव्हा एखादी वस्तू एखाद्या आवरणाखाली आहे, बाह्य स्वरूपी जाणून घेऊ आपण उदाहरणाने जर पाहिले तर, आणि कित्येक दिवसांपासून ती त्या आवरणाखाली दडपून आहे, ती झाकलेली आहे. त्याची काही कालमर्यादा असते. एखादा पदार्थ, एखादी वस्तू ती आवरणाखाली जर झाकलेली असेल तर ती त्या कालमर्यादेपर्यंत ती योग्य असते, अन्यथा त्यातून दुर्गंधी वाहते, वस्तू सोडून जाते. जोपर्यंत जाणले नाही
की या आवरणामध्ये या आवरणाखाली ही वस्तू आहे, तोपर्यंत ती वस्तू तेथेच आहे. आणि दीर्घ काळपर्यंत जर ते जाणले नाही तर दीर्घ काळपर्यंत देखील ती वस्तू तेथेच आहे. जेवढ्या लवकर ते जाणले आणि त्याला उघड केले तेवढ्या लवकर ती वस्तू उपयोगात येईल. पण निरुपयोगी असलेली वस्तू आहे किंवा ती जेव्हा वस्तू निरुपयोगी होईल तेव्हा मात्र त्याला पूर्ण आणि पूर्णपणे नष्ट केले पाहिजे. त्याला तसेच सोडता कामा नये. तसेच सोडता कामा नये. त्याला पूर्णतः नष्ट केले पाहिजे, त्याचा विनाश केला पाहिजे. या अर्थानुसार या कामतृष्णेला, भवतृष्णेला, विभव तृष्णेला अविद्येच्या दर्पणात, अविद्येच्या झाकणामध्ये, आवरणामध्ये दीर्घकाळपर्यंत धारण करून ठेवलेला त्याचा योग्य मार्ग नाही किंवा त्यामुळे मनुष्यत्वाच्या विकासासाठी कोणतेही सहाय्य नाही. त्यातून उलट अधिकाधिक अज्ञान वाढेल. तर त्या अशा असणाऱ्या भवतृष्णेला, कामतृष्णेला, विभव तृष्णेला नष्ट केलेले बरे. तथागतांच्या सिद्धांतामध्ये एखादी गोष्ट जेव्हा ती नष्ट करावयास योग्य आहे किंवा नष्ट करावयास योग्य आहे तर ती नष्ट केलीच पाहिजे. त्याचे उपाय, त्याचे पर्याय, त्यावरचा मार्ग हा बौद्ध दर्शनामध्ये आपणाला प्राप्त होऊ शकतो. आणि मग जेव्हा जाणले की ही अविद्या, जेव्हा जाणलेच की आता हे घातक आहे, आता हे पुन्हा पुन्हा अज्ञानाकडे वळविणारे आहे, अविद्येकडे वळविणारे आहे, तेव्हा त्याचा विनाश व्हावा. त्याचा विनाश व्हावा तरच मनुष्य हा स्वतःला सिद्ध करू शकतो. त्याला निरोध असं म्हटलेलं आहे. आणि मग त्याचा सार म्हणून जो दुःख निरोधाला जाणत नाही ती सुद्धा अविद्या. दुःख निरोधाला जाणत नाही ती सुद्धा अविद्या आहे. याचे पुढे पुढे विस्तृत वर्णन दर्शनशास्त्राच्या त्या सिद्धांताच्या रूपामध्ये पाहता येईल. त्याचे चौथे चरण अविद्येचे की मग ही आता अविद्या हळूहळू उजागर होत आहे, ही उघड होत आहे. या अंतिम चरणात त्याचा विनाश होईल असे धैर्य जर एखाद्या मनुष्यामध्ये उत्पन्न होते तर धैर्यपूर्वक मनुष्य अविद्येचा विनाश करू शकतो, अविद्येला दूर करू शकतो. आणि अविद्येपासून भवचक्राची सुरुवात आहे. अविद्या हा आरंभ, मग अविद्येचा विनाश आहे. विनाशाकडे नेणारा, अविद्येच्या विनाशाकडे नेणारा मार्ग. पूर्वी अनेकदा आपण ऐकत आलो आहोत की 82,000 धर्मस्कंदाचा आधार शील, समाधी आणि प्रज्ञा. अनेक विद्वानांनी तथागतांच्या नंतर या जगाच्या पाठीवर तथागतांचे हे जे सिद्धांत आहेत, धम्माचे जे सिद्धांत आहेत त्याला धारण केले आणि ते विकसित केले, ते नावारूपाला आले. या अविद्येला
नष्ट करण्याचा मार्ग आहे आणि तो मार्ग देखील मनुष्याला सिद्धी प्राप्त करण्याकरिता, पूर्णत्वाला प्राप्त करण्याकरिता उपकारक ठरलेला आहे. हा जो सार आहे या चौथ्या आणि अंतिम चरणामध्ये, तो जर कोणाला जाणता आला नाही तर मात्र तो अविद्येतच राहतो आणि तो सतत अविद्येच्या आवरणातच जगतो आणि अशाच अवस्थेत त्याचा मृत्यू होतो. त्याचे मनुष्यत्व त्याला विकसित करता येत नाही. पण जो कोणी स्वतःला सिद्ध करण्याच्या मार्गामध्ये आहे, तर असा कोणीही व्यक्ती हा मार्ग जाणतो, तर त्या मार्गाचा अवलंब करण्याने अविद्येला दूर करू शकतो. ही अविद्या जी पूर्वी सुस्पष्ट होती, ती अविद्या आता पूर्णतः नष्ट झालेली आहे. पूर्वी म्हटल्याप्रमाणे अविद्या हा आरंभ. पटिच्च समुपन्न उपदेशामध्ये किंवा त्या अनुभूतीमध्ये भगवंतांनी कार्यकारण सिद्धांताच्या त्या अनुभूतीमध्ये हे एवढे सूक्ष्मपणे जाणले की केवळ माझ्या स्वतःपुरते ते मर्यादित असणार नाही, तर हा स्वभाव, हा धर्म इथे असलेल्या विश्वातल्या सृष्टीतील संपूर्ण मानवमात्रांच्या मध्ये असणार आहे. तेव्हा भगवंतांनी त्याला उजागर केले. स्वतःला सर्वोच्च सुखाला, सर्वोच्च पदाला प्राप्त झाल्यानंतर जे आनंदित रूपात पाहिले, अनुभवले, जाणले, तर तो आनंद भगवंतांनी वितरित केला. 82,000 धर्मस्कंदामध्ये अतिशय व्याप्त अशा स्वरूपामध्ये, अत्यंत गहन अशा स्वरूपामध्ये तथागतांचे सिद्धांत आपणाला सहजगत्या, सोपेपणाने जर पाहता आले, जाणता आले, तर ते दर्शन शास्त्र निर्माण केले. बुद्धाच्या उपदेशावर बुद्ध सिद्धांताचे हे दर्शन आहे, हे अतिशय सूक्ष्मपणे जे वर्णन केले त्या शास्त्रामध्ये मूल उद्देश या दर्शनशास्त्राला जाणण्याचा किंवा हे दर्शनशास्त्र जे आहे ते उजागर करण्याचा, की प्रथम मी मला स्वतःला विकसित केले पाहिजे, कारण मी या तत्वज्ञानाचा केंद्रस्थानी आहे. असे जर कोणी जाणतात तर त्यांना बुद्धाच्या तत्वज्ञानाचे दर्शन होते आणि त्या अनुभूतीतून जे दुःखाचे कारण आहे, जे घातपाताचे कारण आहे, ज्याचे दुष्परिणाम आहेत, त्याला दूर करतो. तर एखादा मनुष्य हा पूर्णत्वाला प्राप्त होण्याच्या मार्गावर आरोप होतो. तर एखादा मनुष्य हा सिद्धी प्राप्तीकडे बोलू शकतो. बौद्ध दर्शनशास्त्राचा आधार हा प्रत्यक्ष समुत्पाद सिद्धांत आहे. पूर्ण जेवढे काही दार्शनिक झाले, जेवढे दर्शनशास्त्र इथे उपलब्ध आहे, त्या संपूर्ण दर्शनशास्त्रामध्ये जे वर्णन करण्यात आलेले आहे त्याचाही आधार बौद्ध दर्शनच आहे.
आणि सर्वप्रथम येथे तात्विक दृष्ट्या, सैद्धांतिक दृष्ट्या बुद्धाच्या तत्वज्ञानालाच दर्शनशास्त्राच्या रूपामध्ये विस्तृतपणे वर्णन केलेले आहे. ते इतरत्र कुठेही मनुष्याला दिसणार नाही. कुठे परंपरा असेल, कुठे रूढी असेल, त्यातून मनुष्याला स्वतःच्या मनुष्यत्वाला विकसित करता येणार नाही. तो सिद्धीला, पूर्णत्वाला धारण करू शकणार नाही. हा एक हेतू होता. बौद्ध दर्शन शास्त्रामध्ये आपणाला या जगण्याच्या मार्गामध्ये, जीवितार्थामध्ये जे धारण करावयाचे ते आपणाला धारण केले पाहिजे, जे सोडून द्यावयाचे ते आपल्याला सोडून दिले पाहिजे. हे सरासरी सर्वांना कसं शक्य आहे? तर तथागतांच्या जीवनकाळातील जी घटना, तथागतांनी जो प्रथम उपदेश केला, त्या प्रथम उपदेशाला ऐकत असताना जे 5 भिक्खू होते, पंचवर्गीय भिक्खू होते, ते सोबतच होते. तथागतांच्या समोर ते 5ही जण होते. दीर्घकाळापासून ते संगतीत होते, सोबत होते. परंतु या 5 पैकी केवळ कौंडिन्याला दृष्टी लाभली. या 5 पैकी केवळ कौंडिन्य ज्यांचे नाव होते त्यांना दृष्टी लाभली. विमल चक्षु उत्पन्न झाला, निर्मळ दृष्टी उत्पन्न झाली. जे धारण करावयाचे ते धारण केले, जे सोडून द्यावयाचे होते ते सोडून दिले आणि ते मार्गावर आरूढ झाले. पुढे पुढे त्यांना फलही प्राप्त झाले असे आपल्याला पाहावयास मिळते, असे आपण जाणतो. भगवंतांनी जे सिद्धांत मांडले, जे वर्णन केले, ते पुनश्च एकदा मी आपल्याला लक्षात आणून देतो की आपण प्रत्येक जण त्याचा केंद्रबिंदू आहोत. आपण केंद्रस्थानी आहोत. अर्थात त्याचा विकास हा मला लाभेल आणि आपल्यासारख्या मनुष्य मात्रांना लाभेल या अपेक्षेने हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करीत आहात. ज्याप्रमाणे मला माझ्या अल्पबुद्धीने जाणून घेता आले ते मी संक्षेपात सांगण्याचा प्रयत्न केला. यातून आपल्याला आपल्या बौद्धिक विकासाकडे, वैचारिक विकासाकडे वळता येईल आणि त्यातून बुद्धाचे जे तत्वज्ञान, जे सिद्धांत आहेत ते अधिकाधिक विस्तृतपणे आत्मसात करता येतील. आपल्याला आपल्या हितासाठी, आपल्या सुखासाठी, आपणाला दीर्घायू लाभावे आणि त्या दीर्घायूतून निर्वाणाचा साक्षात्कार व्हावा यासाठी मात्र उपकारक ठरलेले आहेत हे बुद्धाचे तत्वज्ञान, हे तथागतांचे सिद्धांत. आपण जे संक्षेपात ऐकले ते जाणून आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच रत्नानुभवे आपणाला आयु, वर्ण आणि सुखाचा, बलाचा लाभ होईल. तो आपणा सर्वांना लाभ हो अशा प्रकारची मंगल भावना त्रिरत्नानुभवे, तथागतांच्या मुखातून आलेले सत्यवचन हे सुभाषित वचन आहे. या सुभाषित वचनाच्या पुण्यप्रभावाने, पुण्यप्रतापाने आपापल्या कुशल आचरण, विचार, व्यवहार बलाच्या सहाय्याने तुम्हा सर्व उपस्थित श्रोत्यांना, विश्वातील तमाम मानवमात्रांना, सर्व प्रकारच्या सत्वरूपांना सदैव सदैव सुख, समाधान, शांती लाभो, निरोगी दीर्घायू लाभो, सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे जय मंगल. साधु साधु साधु. सर्वरोगा विनिमुक्तो, सर्वसंतापवर्जितो, सर्ववैरमतिक्रान्तो, निभूतोऽच्युतमङ्गलं, सर्वविद्यो विभज्जन्तु, सर्वरोगो विनश्यतु. माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुः भवतु. सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता, सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते.
भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। साधु 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 साधू साधू। पूजनीय आज सर म्हणजे अशी काही कॅपॅसिटी नव्हती, तशी अपेक्षा म्हणजे मी येऊ शकेल बा म्हणून, पण मागच्या वेळेला गॅप पडल्यामुळे जोर जबरदस्ती मी आज आलो. अगदी थोडक्यात, म्हणजे वेळ फार झाला नाही, थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. खरं तर आज आलो नसतो तर तो मी स्वतःवर केलेला एक अन्याय झाला असता कदाचित, आणि आपण सर्व जे आहे ते नर्वस झाले असते, म्हणून जे थोडक्यात संक्षेपात सांगता आलं ते मी सांगण्याचा प्रयत्न केला. तर खूप खूप धन्यवाद. पूजनीय भंते कौंडण्यजी, विनय बुद्धिप्रियजी, आपण देसना देत असतानाच आपला आवाज सांगत होता की प्रकृतीमध्ये काहीतरी गडबड आहे थोडीशी, आणि आम्ही आपल्या प्रकृतीचीच मंगल कामना करतो. असा प्रसंग आला तर आपण जरूर सांगावं, आणि आपण जबरदस्तीनं प्रवचन देण्यासाठी हजर राहण्याचीही गरज नाही. आम्हाला तेवढं समज आहे. तेव्हा आपण आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. एक महत्वाची सूचना आहे. या महिन्याच्या 20 तारखेला अश्विन पौर्णिमा आहे आणि वर्षावासाचं समापन त्या दिवशी होतं. आपण आपल्या व्याख्यानमालेचं समापन 24 तारखेला म्हणजे रविवारी आपण करणार आहोत, आणि ते समापन सकाळी 9 वाजतापासून तर 11 वाजेपर्यंत आपण हा समापनाचा कार्यक्रम ठेवणार आहोत. या समापनासाठी आतापर्यंत या वर्षावास प्रक्रियेमध्ये जेवढे भिक्षू आपल्याला देसना देण्यासाठी उपस्थित होते ते सर्व उपस्थित राहतील. पूजनीय भंते विनय बुद्धिप्रिय प्रमुख धम्मदेसना देतील, आणि सोबतीला भंते कौंडण्यजी, भंते धम्मबोधीजी, आणि जे बीडचे भंते आहेत ते पण राहतील. ते सर्व थोडे थोडे बोलतील आणि पूर्णपणे देसना भंतेजी करतील. आणि जो पूजा वंदनेचा भाग आहे तो कौंडण्य भंतेजी आपल्या विहारातून ते करतील. या 24 तारखेच्या साठी आतापासून आपण तयारी करतो आहोत. भिक्षूंनी आपल्याला देसना दिली, परंपरेनुसार त्यांना चिवरदान, अष्टपुरस्कार दान आणि अर्थदान आणि भोजनदान हे देण्याची परंपरा आहे. तर त्या दृष्टीनं भंते ज्या ज्या ठिकाणी असतील त्या त्या ठिकाणच्या उपासकांना ती जबाबदारी देण्यात येणार आहे. ज्या उपासकांना भंतेंना चिवरदान करायचं आहे, किंवा आपण असं म्हणू की ज्यांना दायक बनायचं आहे, ते चार भंतेंना
आपल्याला दान द्यायचं आहे आणि त्याच्यासाठी उपासक, त्याच्यासाठी दायक, ज्यांची इच्छा असेल त्यांनी दायक बनावं, ज्यांची इच्छा नसेल त्यांच्यासाठी अशी जबरदस्ती नाही आहे. समिती त्यासाठी प्रयत्न करणारच आहे. पण उपासकांची जर इच्छा असेल तर ते पुण्य ते संपादन करू शकतात. 24 तारखेला जास्तीत जास्त प्रसिद्धी करून जे आतापर्यंत लोक या व्याख्यानमालेसाठी श्रोते म्हणून हजर होते ते सर्व उपस्थित राहावेत. 2 महिला उपासिका प्रतिक्रिया देतील. 2 पुरुष उपासक 5-5 मिनिट आपले प्रतिक्रिया व्यक्त करतील. हे 4 जण आपली प्रतिक्रिया व्यक्त करतील. 3 भिक्षू 5-5, 10-10 मिनिट आपण आपले वक्तव्य करतील आणि याचा समारोप पूजनीय भंते विनय बुद्धिप्रिय करतील. मी हे आज यासाठी सांगून राहिलो कारण आज भंतेजी उपस्थित आहेत, त्यांना ह्या गोष्टी लक्षात याव्या, कळाव्यात म्हणून आज हे सूचना दिलेली आहे. आणि उपासकांना देखील वेळ मिळावा आणि नियोजन कळावं म्हणून त्याच्यासाठी आजची ही सूचना दिलेली आहे. भंतेजींच्या आरोग्याची आपण मंगल कामना करू. ज्यांचा ज्यांचा वाढदिवस असेल त्या सर्वांच्या दीर्घायुष्याची मंगल कामना आणि त्यांच्या सुदृढ आरोग्याची मंगल कामना करू. ज्यांच्याकडे मृत्यू झाला असेल त्या मृत व्यक्तीच्या प्रति आदरांजली आणि त्याच्या परिवाराला जे दुःख झालं त्या दुःखातून मुक्त होण्याकरिता त्यांच्या परिवाराप्रती मंगल कामना. सर्व प्राणी मात्र सुखी होत, सर्व आजारी रोगमुक्त होत, आपण सर्वजण सुखी राहोत आणि आपले मित्रही सुखी राहोत. आपल्या मित्राप्रमाणे जे आपल्याला आवडत नाहीत, की जे आपल्याशी शत्रुत्व करतात, ते शत्रू देखील सुखी राहोत, त्यांना सद्बुद्धी येऊ आणि त्यांच्या प्रती आपल्या मनात आणि आपल्या प्रती त्यांच्या मनात मैत्री भाव निर्माण हो, यासाठी आपण मंगल कामना करूया. आपण सगळ्यांनी हात जोडावे. सबका मंगल हो, सबका मंगल हो, तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो. दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल हो रे. जल के थल के और गगन के प्राणी सुखिया हो, सबका मंगल हो. 10 दिशाओं के सब प्राणी मंगल लाभी हो रे. निर्भय हो बैर बने सब, सभी निरामय हो, सबका मंगल हो. फिर से जागे धम्म जगत में, फिर से होवे जन कल्याण. जागे जागे धम्म जगत में, होवे जन कल्याण, होवे जन कल्याण.
राग द्वेष मोह दूर हो जावे, जागे शील समाधि ज्ञान, जन जन के दुखड़े मिट जावे, फिर से जाग उठे मुस्कान, जाग उठे मुस्कान। जागे जागे धम्म की वाणी, मंगल मूल्य महाकल्याणी, जागे बुद्ध सदृश कोई ज्ञानी, होवे सुखी सब जग के प्राणी। सबका मंगल सबका मंगल हो, सबका मंगल हो। मेरा मंगल तेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो। सब पाप सकरणं कुशलस्य उपसंपदा, सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं। धम्मं चरे सुचरितं नतं दुच्चरितं चरे, धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परं च। न तावता धम्मधरो यावता बहुभासति, योच अपम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति। सवे धम्मधरो होति, यो धम्मं न पमज्जति। नत्थि मे शरणं अय्यं, बुद्धो मे शरणं वरं। एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्। नत्थि मे शरणं अय्यं, धम्मो मे शरणं वरं। एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्। नत्थि मे शरणं अय्यं, संघो मे शरणं वरं। एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्। साधु साधु साधु। इमाय धम्मानुधम्म पटिपत्त्या, बुद्धं पूजयामि। इमाय धम्मानुधम्म पटिपत्त्या, धम्मं पूजयामि। इमाय धम्मानुधम्म पटिपत्त्या, संघं पूजयामि। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। भंतेजींना विनम्र पंचांग प्रणाम। आणि काही सूचना असतील तर आदरणीय प्राध्यापक उमेश पाठारे सर सूचना देतील, अन्यथा कार्यक्रम संपल्याची उद्घोषणा करतील आदरणीय प्राध्यापक उमेश पाठारे सर। साधु साधु साधु। हाँ, धन्यवाद भाऊ। वंदनीय भिक्खू विनय बोधिप्रिय
यांनी आपणास अत्यंत उपयुक्त, महत्वपूर्ण व समर्पक अशी देसना दिली आहे. आपण सर्व जण उपकृत झालेलो आहोत. समस्त उपासक संघाच्या वतीने मी वंदनीय भिक्खू विनय बोधी यांचे अगदी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद म्हणते. आम्ही आपले ऋणी आहोत. आदरणीय अशोक भाऊ सरस्वती यांचे देखील अगदी मनापासून हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबरीने जी उपासक उपासिका बंधू भगिनी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे देखील अगदी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आज भाऊ देखील प्रवासात होते आणि मी स्वतः देखील संपूर्ण दिवसभर प्रवासात आहे. अधिवेशनाच्या प्रचार आणि प्रसाराच्या निमित्ताने मी आज सिन्नर तालुक्यातील वावी पांगरी, त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील राहता शिर्डी, त्यानंतर पुन्हा नाशिक जिल्ह्यातील नांदूर शिंगोटे, त्यानंतर तळेगाव वगैरे वगैरे या सर्व गावांना भेटी देऊन आपल्या प्रचार व प्रसाराचे जे काही छापील साहित्य आहे त्या विविध संस्थांपर्यंत, विविध व्यक्तींपर्यंत, विविध उपासक उपासिकांपर्यंत, विविध बुद्ध विहारांपर्यंत आज पोहोचवून पुन्हा आता घरी परततो आहे नाशिकला. आदरणीय गोसावी साहेब, गोसावी मॅडम, त्याचबरोबरीने माझ्या मिसेस शैलताई आणि चिरंजीव हर्षवर्धन असे 5 जण आज संपूर्ण दिवस आम्ही प्रवास करत हे साहित्य वाटप केलेलं आहे, वितरित केलेलं आहे आणि आता आम्ही घराकडे निघालेलो आहोत. प्रवासात असल्यामुळे मला मध्यंतरी रेंज नव्हती म्हणून थोडासा मिस झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. परंतु प्रवास असो किंवा कितीही धावपळ सुरू असली तरी व्याख्यान मात्र अखंडितपणे सुरू राहिलंच पाहिजे या भावनेतून होस्ट मात्र व्यवस्थित करतो आहे आणि इतरही आपले जे उपासक उपासिका बंधू भगिनी आहेत ते होस्ट म्हणून खूप सहकार्य करत आहेत, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. आदरणीय भाऊंच्या परवानगीने आजचे हे व्याख्यान या ठिकाणी संपले असे जाहीर करण्यापूर्वी पुनश्च आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. सर्वांना नमो बुद्धाय व सविनय सप्रेम जय भीम. उद्याच्या आदरणीय बालशंकर सरांच्या व्याख्यानासाठी पाली प्रशिक्षण या विषयाला ग्रहण करण्यासाठी आपण सर्वांनी अवश्य मोठ्या संख्येने जॉईन व्हावं. 7:30 वाजता याच लिंकवर अगदी न चुकता आणि तेही मोठ्या संख्येने. धन्यवाद. गुड नाईट. जय भीम.